जय हिंद मित्रांनो, मी संदीप बुगे। आज आपण बघणार आहे भारताची समुद्र किनारपट्टी। हा नवीन अपडेट प्रश्न आहे आणि त्याच्यात 100% प्रश्न कुठल्याही स्पर्धा परीक्षेला येणार म्हणजे येणारच। कारण भारताच्या समुद्र किनारपट्टीची जुनी लांबी 7516.6 किलोमीटर होती आणि नवीन लांबी आता नवीन लांबी किती झाली आहे 11098.81 किलोमीटर। तर त्यानुसार कुठला केंद्रशासित प्रदेश आणि कुठल्या राज्याला समुद्र किनारपट्टी लागलेली आहे, कुठल्या राज्याला सगळ्यात जास्त लागलेली, त्याच्यासाठी आपण शॉर्ट ट्रिक बनवली आहे। ती म्हणजे कुठली रे, ए गीता एमपीको क्यू गई, ए गीता एमपीको क्यू गई। तर आपण बघूया तिचे लॉंग फॉर्म किंवा शॉर्ट ट्रिक। ए म्हणजे अंदमान व निकोबार, सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त समुद्र किनारपट्टी कोणाला लागलेली, अंदमान व निकोबार। पण राज्यांच्या बाबतीत पहिला नंबर कोणाचा, गुजरातचा। त्याच्यानंतर जीआय म्हणजे गुजरात, एवढं लक्षात ठेवा। टी म्हणजे तामिळनाडू, नंतर त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आणि राज्यांच्या बाबतीत 4 नंबर कोण, आपलं महाराष्ट्र। किती किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली नवीन, 877.97 किलोमीटर। जुनी किती होती 720, आता नवीन झाली 877.97। त्याच्यानंतर पी म्हणजे पश्चिम बंगाल, के म्हणजे केरळ, नंतर ओ म्हणजे ओडिसा, क्यू मराठीत घेतलाय, क्यू म्हणजे काय रे कर्नाटक, जी म्हणजे काय गोवा आणि गई ए आय म्हणजे काय रे ऑल आयसलँड, म्हणजे काय इतर बेट व समुद्राला लागलेले इतर सर्व केंद्रशासित प्रदेश। अशा प्रकारे आपली शॉर्ट ट्रिक काय, ए गीता एमपीको क्यू गई। त्याच्यानुसार तुम्ही भारताची समुद्र किनारपट्टी चुटकीत लक्षात ठेवू शकतात।